नमस्कार, मी प्रिया संदेशकर, डायरेक्टर ऑफ VR मोड सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड. आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे सर्वात आपल्या टॉप सेलिंग लीडिंग ब्रँडचं प्रोविंग सॅनिटरी नॅपकिन. सर्वात महत्त्वाचा विषय मासिक पाळी. आपली कंपनी मासिक पाळीमध्ये होणारे त्रास, आजार ह्याच्यावर सुरक्षितता मोहीम राबवते. आपल्या मासिक पाळी म्हणजे काय? मासिक पाळी दर महिन्याला येणारी 5 दिवसाची आपली सोबती. गर्भधारणा न झाल्यामुळे शरीरातली अंतर्त्वचा जी बाहेर टाकली जाते ह्या प्रोसेसला म्हणतात मासिक पाळी. मासिक पाळीमध्ये मार्केटमधले जे काही प्रोडक्ट अवेलेबल आहेत त्यांच्याबद्दल आज मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगणार आहे. हे मार्केटमधलं सो कॉल्ड ब्रँड हे आपल्याला शरीरासाठी किती हानिकारक आहे, अजिबात उपयोगी नाही आहे ह्याचं प्रात्यक्षिक मी आपल्या प्रोविंग सॅनिटरी नॅपकिनच्या सर्वात टॉपच्या अँटी कॅन्सर नॅपकिनबरोबर मी करून दाखवणार आहे. पहिलं म्हणजे ह्या सॅनिटरी नॅपकिनला कुठेही एक्सपायरी डेट नसते. त्याच्या व्यतिरिक्त प्रोविंग सॅनिटरी नॅपकिनला इथे 3 वर्षाची एक्सपायरी डेट दिलेली आहे. मार्केटमधलं सॅनिटरी नॅपकिन हे प्लास्टिक पिशवीमध्ये मिळतं. जे आज आपल्या देशामध्ये प्लास्टिक बंदीचा नारा आहे, स्टील आपल्याला हे प्रॉडक्ट प्लास्टिकमध्ये मिळतं. ह्याची जी पॅकिंग आहे ह्याच्यामध्ये हे सॅनिटरी नॅपकिन पूर्णपणे हे असं ओपन असतं. तर आज आपण मार्केटमधलं सॅनिटरी नॅपकिनचा डेमॉन्स्ट्रेशन मी तुम्हाला इथे करून दाखवत आहे. त्यासाठी एक सॅनिटरी नॅपकिन मी इथे ठेवत आहे. ह्याच्या सोबतीने आपण घेत आहोत प्रोविंग सॅनिटरी नॅपकिन. ह्याच्यामध्ये हे पूर्णपणे असं लॉक असणारं पॅड आहे. ह्याच्यामधून कुठेही जीवजंतू, किडे जाणार नाही. प्रत्येक महिलेला मासिक पाळीमध्ये इरिटेशन, खाज येणे, चिडचिड होणे, पोटदुखी, कंबरदुखी, मासिक पाळीनंतर अंगावरून सफेद पाणी जाणे अशा भयंकर आजारांना सामोरं जावं लागतं. त्याचं मेन कारण म्हणजे सर्वात पहिल्यांदा होते प्रत्येक बाईची चिडचिड, खाज येणं, पुरळ येणं. त्यासाठी हे जे प्रॉडक्ट आहे मार्केटमध्ये मिळणारं ह्याचं जे फिलिंग आहे हे प्लास्टिकयुक्त आहे. त्याच्या अगेन्स्ट जे आपलं सॅनिटरी नॅपकिन आहे हे पूर्णपणे कॉटन बेस्ड आहे आणि सॉफ्ट मटेरियल आहे. प्रत्येक लेडीजला मासिक पाळीमध्ये 30 ते 40 ml एवढा रक्तस्राव होतो. त्यासाठी आज आपण इथे प्रात्यक्षिक करण्यासाठी हे एक 60 mlचं पाणी जे आहे ते पहिल्यांदा मी मार्केटमधल्या ब्रँडमध्ये टाकते. सोबतच तेवढं पाणी मी आपल्या प्रोविंग सॅनिटरी नॅपकिनवर टाकते. आता आपण टिश्यू टेस्ट करणार आहोत. तर पहिल्यांदा मी इथे टाकत आहे मार्केटच्या ह्याच्यावर आणि इथे प्रोविंग्सवर. सो प्रोविंग्सवर जेव्हा मी टिश्यू टाकते सो हा पूर्णपणे ड्राय आहे आणि आता मार्केटमधला तर हा पूर्णपणे ओला झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता. तर आता बघूया आपण मार्केटमध्ये जे सर्वात हायेस्ट सेलिंग आहे तर ह्याच्यामध्ये काय नक्की वापरलं गेलं. बहुतांश लेडीजला हे सॅनिटरी नॅपकिन वापरताना सर्वात मोठ्या ह्याला प्रॉब्लेमला सामोरं जावं लागतं. दॅट इज अ दुर्गंध. सो दुर्गंधी येण्यासाठी ह्याच्यामध्ये काय असं वापरलं आहे बघा. ही याची आहे फर्स्ट लेअर. पूर्णतः प्लास्टिकयुक्त नायलॉनने बनलेली ही जी पहिली लेअर आहे ही फाटतसुद्धा नाही आहे, एवढं हार्ड प्लास्टिक आहे. सेकंड, ह्याच्यामध्ये आपण 50 ml पाणी टाकलं होतं. 50 ml पाणी मी आपल्या प्रोविंग सॅनिटरी नॅपकिनमध्ये पुन्हा टाकते. आता हा जो आहे कागदाचा लगदा हा आहे सोथा.
हा तोच आहे जो तुमच्या माझ्या घरी मिळणाऱ्या रद्दी पेपरचा लगदा आहे, जो आपल्याकडनं वेस्टेज मटेरियल भंगारमध्ये आपण जो देतो त्याच्यापासून केमिकल प्रोसेस बनवून हा रेयॉन मटेरियल बनवलं जातं. याला कुठेही एक्सपायरी नसते, रफ मटेरियलपासून बनवलेलं असतं. तुम्ही विचार करा, आपल्या मासिक पाळीमध्ये जे आपले महत्त्वाचे 5 दिवस असतात त्याच्यामध्ये असं युजलेस प्रॉडक्ट वापरण्यासाठी आपल्याला या ब्रँडने हे ऑप्शन अवेलेबल करून दिलेलं आहे. शेवटचा लेअर आहे प्लास्टिकचंच आहे, ते पण हार्श प्लास्टिक आहे. एक प्लास्टिकची बॅग नष्ट व्हायला 800 वर्ष लागतात. पण विचार करा मैत्रिणींनो, हे असे प्लास्टिकचे नॅपकिन आपण आपल्या नेक्स्ट जनरेशनसाठी किती म्हणून तयार करून ठेवले असतील. आता बघूया आपल्या प्रोविंग सॅनिटरी नॅपकिनबद्दल. याच्यामध्ये 50+50 असं 100 ml पाणी आपण टाकलेलं आहे. स्टील हा पूर्णपणे ड्राय आहे. ह्याची खासियत म्हणजे ह्याला दोन्ही साईडने साईड लॉक आहेत, त्यामुळे तुम्हाला लिकेजचा कधीही इश्यू येणार नाही आहे. ह्याची फर्स्ट लेअर म्हणजे ही फर्स्ट लेअर आहे, पूर्णपणे कोरडी, पूर्णपणे कॉटनयुक्त सर्जिकल कॉटन वापरलेलं आहे. ह्या कॉटन बेसमध्ये सर्जिकल कॉटन आपण वापरलं जातं हॉस्पिटलमध्ये, त्यामुळे हे तुमच्या शरीराच्या स्किनला खूप इझी होऊन जातं की बाबा ह्याच्याने रॅशेस वगैरे कुठेही येत नाही. दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये वापरली आहे आपली ग्राफिन अनायन स्ट्रीप. 6100 नेगेटिव्ह आयन्सचा मारा केलेली ही स्ट्रीप आहे. ही अँटी कॅन्सर म्हणून पण ओळखली जाते. त्यामुळे हे सॅनिटरी नॅपकिन वापरल्यामुळे तुम्हाला कॅन्सर हा होणारच नाही आहे. पण हे सॅनिटरी नॅपकिन वापरल्यानंतरसुद्धा PCOD, PCOS सारखे गंभीर आजारांना तुम्ही विदाऊट एनी मेडिसिन क्युअर करू शकता. ह्याच्यातला तिसरा लेअर आहे, ही आपली आहे जेली. या जेलीला म्हणतात फ्रूट बेस्ड जेली आहे, सोडियम पॉली ॲक्रेलिक म्हणून जेली आहे. हे जेली बऱ्यापैकी गार आहे. बहुतांश लेडीजला मासिक पाळीमध्ये जी हीट जाते त्याच्यामुळे जास्त इरिटेशन होऊन जातं. त्यामुळे ही जी जेली आहे ही तुम्हाला थंडावा देणार आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकाराचा उष्णदाह वगैरे तुम्हाला होणार नाही आहे. आता आपण ह्याची अजून एक टेस्ट बघूया. 100 ml पाणी ऑलरेडी आपण ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. ह्या ग्लासमध्ये जवळजवळ एक 30 ते 40 ml पाणी अजून आहे. तर मी ही जी जेली आहे ही पुन्हा ह्या ग्लासमध्ये टाकते आणि वरून 50 ml पाणी पुन्हा टाकते. सेकंड लास्ट जो पेपर आहे हा सुद्धा कॉटनचाच आहे. फिल्टर पेपर म्हटलं जातं ह्याला. हा पूर्णपणे कॉटनचा आहे. शेवटचा जो लेअर आहे हा प्लास्टिकचा आहे. ह्याच्यामध्ये ह्या 4 लाईन्स आहेत, ह्याच्याने व्हेंटिलेशन होतं, त्यामुळे प्रोविंग सॅनिटरी नॅपकिनला अजिबात दुर्गंधी हा प्रकार कुठेही येत नाही आहे. हे जे आहे हे प्लास्टिक आहे, पण हे झिरो वेस्ट प्लास्टिक आहे. हे पूर्णपणे बायोडिग्रेडेबल प्लास्टिक आहे. हे इझिली फाटलं जातं. त्याच्या व्यतिरिक्त जर मार्केटमधलं सॅनिटरी नॅपकिनचं जर प्लास्टिक पाहिलं तर ते असं ताणलं जातं. सो हा डिफरन्स आहे आपला प्लास्टिक आणि त्यांच्या प्लास्टिकमध्ये. आता टोटल जवळजवळ ह्याच्यामध्ये 150 ml पाणी झालेलं आहे. 150 ml प्लीडिंग तर आपली एवढी कोणालाच होत नाही. मी मगाशी जसं सांगितलं 30 ते 40 ml किंवा जास्तीत जास्त 60 ml. 150 ml पाणी ह्याच्यामध्ये टाकूनसुद्धा एक थेंबसुद्धा रिटर्न येणार नाही आहे. पूर्ण त्याने सोक करून घेतलेलं आहे. मार्केटमधले जे सॅनिटरी नॅपकिन आहेत हे दिवसाला तुम्हाला 6 ते 8 लागतात. हे दर 3 तासाने चेंज करायचे असतात, कारण का त्याची सोकिंग कॅपॅसिटीच तेवढी नसते. त्याच्या व्यतिरिक्त आपलं सॅनिटरी नॅपकिन हे तुम्हाला 10 तासाने चेंज करायचं असतं, बिकॉज ऑफ त्याची सोकिंग कॅपॅसिटी. तुम्हाला सॅनिटरी नॅपकिन हे दिवसाला 1-2 लागतात. त्याच्या व्यतिरिक्त मार्केटमधले सॅनिटरी नॅपकिन तुम्हाला 6 ते 7 लागतात. लक्षात ठेवा मैत्रिणींनो, हे एका महिन्याचं पाकिट नाही आहे, हे एका दिवसाचं आहे. हे एका दिवसाचं म्हणजे 40 रुपयाप्रमाणे तुम्हाला 5 पाकिटं लागतील, झाले 200. पण त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही प्रोविंग सॅनिटरी नॅपकिनला जर स्विच करत आहात तर ते फक्त तुम्हाला 175मध्ये अवेलेबल आहे. पूर्णपणे कॉटन बेस अँटी कॅन्सर सॅनिटरी नॅपकिन. सो तर आताच बघितलं तुम्ही आपल्या प्रोविंग सॅनिटरी नॅपकिनचं डेमॉन्स्ट्रेशन. जर तुम्हाला आवडलं असेल असं हायजीनयुक्त, केमिकल विरहित आणि ऑर्गॅनिक सॅनिटरी नॅपकिन, प्रोविंग सॅनिटरी नॅपकिन जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की तुम्ही हे ऑर्डर करा.
ह्याच्यासोबत आम्ही तुम्हाला एक बिझनेसची संधीसुद्धा देत आहोत. तर ज्यांनी कोणी तुम्हाला हा व्हिडिओ पाठवला असेल किंवा ह्या व्हिडिओच्या खाली जो नंबर फ्लॅश होत असेल त्यांना त्वरित कॉन्टॅक्ट करा आणि आजच तुम्ही प्रोविंग सॅनिटरी नॅपकिनची ऑर्डर करा. थँक्यू.